नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे बांगलादेश आणि श्रीलंका यामध्ये पहिला T20 मुकाबला खेळवला जाणार आहे याबद्दल ह्या व्हिडिओमध्ये आपण ग्रँड लीगमध्ये आपल्याला कोणाला घ्यायचे, कोणाला ड्रॉप करायचे, कोणाला कॅप्टन करायचे हे सर्व पाहणार आहे। तर व्हिडिओला संपूर्ण बघा। मित्रांनो, अजून आपण आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमची फायनल टीम आपणास पाहिजे असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉइन करा। कमेंट सेक्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे। मित्रांनो, गेल्या 3 सामन्यांमध्ये आपण क्लीन स्वीप केलेला आहे, आपण टेलिग्रामवर जाऊन पाहू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण पाहूया हा सामना कोठे खेळवला जाणार आहे, तेथील मैदान कसे आहे, तेथील पिच कशी आहे। मित्रांनो, हा सामना सिलेट इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम सिलेट बांगलादेशमध्ये खेळवला जाणार आहे। तेथील पिच, दिस पिच इज ऑन द स्लोअर साइड अँड द स्पिनर्स विल लव देअर टाइम आउट देअर इन द मिडल। द पिच गेट्स स्लो ॲज द मॅच गोज ऑन। तेथील पिच स्पिनर्सला मदत करते। जशी जशी मॅच पुढे जाईल तशी तशी म्हणजे सेकंड इनिंगमध्ये स्पिनर्सला मदत करते आणि रात्रीच्या मॅचेसपेक्षा दिवसाचे मॅचेस फलंदाजाला रन्स करणं अवघड असते। तर मित्रांनो, तेथील पिच बॉलिंग साईडला हेल्प करते। बॅट्समनला रन्स करण्यासाठी तेथे स्ट्रगल करावे लागते। तर आपण आता पाहूया त्या पिचवर खेळल्या गेलेल्या लास्ट 3 मॅचेसचे रेकॉर्ड। सध्या बांगलादेश प्रीमियर लीग चालू आहे, तेथील सामने त्या पिचवर खेळवले गेले आहेत। रंगापूर रायडर्स विरुद्ध सिलेट हा सामना त्या पिचवर खेळवला गेला होता। त्यामध्ये रंगापूरनं पहिली बॅटिंग करताना 162 रन्स केले होते आणि सिलेटची टीम 85वर ऑल आउट झाली। रंगापूर रायडर्सने हा मुकाबला 77 रन्सनी जिंकला होता। खुलना टायगर्स आणि FRB यांच्यामध्ये हा सामना खेळवला गेला होता। त्यामध्ये खुलना टायगर्सनी पहिल्यांदा बॅटिंग करताना 155 रन्स केले होते। FRBने हा सामना चेस केला। FRBने 156 रन्स करून हा सामना 5 विकेट्सने जिंकला होता। CGC विरुद्ध CV यामध्ये सामना खेळवला गेला होता। त्यामध्ये CGCनी पहिली बॅटिंग करताना 72 रन्स केले होते आणि CVने हा सामना 73 रन्स करून 7 विकेट्सने जिंकला होता। तर आपण पाहू शकता या पिचवर ज्यादा स्कोर बनत नाही। तर आता आपण पाहूया दोन्ही टीमांमध्ये आमने सामने कसे झालेत, रेकॉर्ड कसे आहे। मागील 10 सामन्यामध्ये बांगलादेशने 4 मॅचेस जिंकले आहेत आणि श्रीलंकाने 6 मॅचेस जिंकले आहेत। एशिया कपमध्ये या दोन्ही टीमांमध्ये सामना झाला होता। त्यामध्ये बांगलादेशने पहिली बॅटिंग करताना 183 रन्स केले होते। श्रीलंका टीमने 184 रन्स करून हा सामना 2 विकेट्सने जिंकला होता। T20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही टीमांच्यामध्ये सामना झाला होता। त्यामध्ये बांगलादेशने पहिली बॅटिंग करताना 171 रन्स केले होते। श्रीलंका टीमने 172 रन्स करून हा सामना 5 विकेट्सने जिंकला होता। 2018 T20मध्ये या दोन्ही टीमांच्यामध्ये सामना खेळवला गेला होता। श्रीलंकाने पहिली बॅटिंग करताना 159 रन्स केले होते। बांगलादेशने हा सामना 160 रन्स करून 2 विकेट्सने जिंकला होता। तर श्रीलंकाचे पारडे या सामन्यामध्ये थोडे जड आहे। तर मित्रांनो, आता आपण पाहूया या दोन्ही टीमांची संभावित 11 कोणते खेळाडू होणार आहेत या मॅचमध्ये खेळणारे। बांगलादेशकडून सलामी येथील सौम्य सरकार आणि लिटन दास। 1 बाद झाल्यानंतर नजम हुसेन शांटो, 4 नंबरला नईम शेख, 5 नंबरला तौदी रुदोई, 6 नंबरला मेहमूदुल्ला, 7 नंबरला मेहंदी हसन, 8 नंबरला तस्किन अहमद, 9 नंबरला शोरफुल इस्लाम, 10 नंबरला तेजुल इस्लाम आणि 11 नंबरला मुस्तफिजुर रहमान। तर बांगलादेशकडून डेथ ओव्हरमध्ये शेवटच्या षटकात मुस्तफिजुर रहमान, शोरफुल इस्लाम हे दोघे बॉलिंग करतील। तर आता आपण पाहूया श्रीलंकाची संभावित 11 खेळाडू। अविष्का फर्नांडो आणि कुशल मेंडिस हे दोघे सलामीला येतील। 1 बाद झाल्यानंतर कुशल परेरा, 4 नंबरला सदर्या समरविक्रमा, 5 नंबरला चरित श्रीलंका, 6 नंबरला एंजोली मॅथ्यूज,
7 नंबरला वनिंदू हसरंगा, 8 नंबरला दसून शनका, 9 नंबरला महेश तीक्ष्णा, 10 नंबरला नोवान तुसारा आणि 11 नंबरला मतीशा पथिराना. श्रीलंकाकडून शेवटच्या षटकात पथिराना आणि नोवान तुसारा बॉलिंग करतील. तर मित्रांनो, आता आपण पाहूया ड्रीम 11ची टीम. त्यामध्ये आपल्याला कोणते खेळाडू घ्यायचे आहेत, ग्रँड लीग मोठ्या लीगमध्ये कोणते खेळाडू घ्यायचे आहेत, कोणाला कॅप्टन करायचे आहे, स्मॉल लीग छोट्या लीगमध्ये कोणते खेळाडू घ्यायचे आहेत, कोणाला कॅप्टन करायचे, कोणाला वगळायचे, हे सर्व आपण आता पाहूया. तर मित्रांनो, विकेटकीपरमध्ये आपणास लिटन दास, कुशल मेंडिस आणि सदर्या समरविक्रम हे 3 खेळाडू खेळणार आहेत. कुशल मेंडिसला विकेटकीपर सेक्शनमध्ये आपण घेऊयात. सदर्या समरविक्रमाला श्रीलंकाची पहिली बॅटिंग आली तर सदर्या समरविक्रमाला आपण आपल्या टीममध्ये घेऊ शकता. लिटन दासला बी आपण घेऊ शकतो. लिटन दासला पण आपण घेऊयात. आता बॅट्समनमध्ये नजमुल हुसेन शांटो हा थोडा कन्सिस्टन्स बॅट्समन आहे, याला आपण घेऊया. चारित असलंकाला बी आपण ट्राय करूया. महमूदुल्ला ग्रँड लीगमध्ये आपण नईम शेखला ट्राय करू शकतो. ऑलराऊंडरमध्ये वनिंदू हसरंगा या मॅचमध्ये नाही खेळणार आहे. अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डी सिल्वा, मेहंदी हसन आणि सौम्य सरकार. दसून शनकाला आपण ग्रँडमध्ये ट्राय करू शकता, घेऊ शकता. तर बॉलिंगमध्ये मतीशा पथिराना, महेश तीक्ष्णा. समजा बांगलादेशची पहिली बॉलिंग आली तर आपण बॅट्समनमधील कोणीतरी ड्रॉप करू. बांगलादेशचे जे शेवटच्या षटकात बॉलिंग करतील त्यांना घेऊया. मुस्तफिजुर रहमान, शोरुफुल इस्लाम. तर पहिली कोणाची बॉलिंग, पहिली कोणाची बॅटिंग, यावरून बी आपणास खेळाडू निवडायचे असतात. मित्रांनो, आता कॅप्टन यामध्ये अँजेलो मॅथ्यूज, कुशल मेंडिस. स्मॉल लीगमध्ये आपण करूया. ग्रँड लीगसाठी आपल्याला कॅप्टन मतीशा पथिराना, महेश तीक्ष्णा, धनंजय डी सिल्वा और मेहंदी हसन सुद्धा आपल्याला ग्रँड लीगसाठी कॅप्टन चांगला आहे. हे ग्राउंड ज्यादा रन्स बनत नाहीत या ग्राउंडवर, तर स्पिनर्सला आपण कॅप्टन करू शकता ग्रँड लीगमध्ये. मतीशा पथिरानाची पहिली बॉलिंग आली तर आपण त्याला ग्रँड लीगमध्ये कॅप्टन करू शकता. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मराठी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्याला फायनल टीम आमची हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. कमेंट सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. जय महाराष्ट्र.